आज अनेक विषय आपल्या विरोधात फक्त भावनिक राजकारण करतात. होय, मुंबई ही मराठी माणसाची आहे, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पहिलं प्राधान्य हे मराठी माणसाला असतं, त्याबद्दलही दुमत नाही. आम्ही देखील मराठी आहोत, विशेषतः मी कोकणातला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये कोकणवासियांचा सिंहाचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही, हे नाकारून चालणार नाही. मी देखील कोकणवासी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील काही दिवसांपूर्वी नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं अभूतपूर्व यश. आपण सर्वांनी पाहिलं अभूतपूर्व यश आपल्याला तिथे मिळालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीचे सगळे नगराध्यक्ष तिथल्या जनतेने निवडून दिले, कोकणवासियांनी निवडून दिले आणि आता आपली बारी आहे. आज नगरसेवकांची ही निवडणूक होत असताना, महानगरपालिकांची ही निवडणूक होत असताना माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. बांधवांनो, मी लहानपणी मला अजूनही आठवतंय, मी लहानपणापासून माझ्या घरात फक्त शिवसेना पाहिजे. वंदनीय बाळासाहेबांचेच विचार मी ऐकले. वंदनीय बाळासाहेबांचे विचार ऐकून मी मोठा झालेला मी शिवसैनिक आहे. आज माझं वय 40 देखील नाही, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या तरुणाला आज गृहराज्य मंत्री म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी दिली. हे फक्त शिवसेनेमध्येच होऊ शकतं आणि ते आम्ही अनुभवतो.